गुरुवारी रात्री सोलापूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील गावोगावी वस्त्यांमध्ये व शेती क्षेत्रात पाणी साचले। नाले, ओढे, वाड्या, शिवार भागात पाण्याचे मोठे प्रमाण असल्याने नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत। या अतिवृष्टीत उडीद, सूर्यफूल, सोयाबीन तसंच फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीनं मोहोळ तालुक्यातील डिकसळ, मसले चौधरी, खुनेश्वर परिसरातील बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली। पावसाच्या पाण्यातच बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की शेतकऱ्यांचे हाल प्रशासनाने न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। शेतकऱ्यांचे अंत पाहू नये हा आमचा ठाम आग्रह आहे। शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करू। यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी केली। या दौऱ्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार, मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, उपाध्यक्ष राजेश पवार, समन्वयक मनोज येलगुलवार, अरुण पाटील आदींची उपस्थिती होती। अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान पाहता शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रशासनाला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। घ्या ना पण मला एक सांगा, जर झाडाखाली ते तुमचं सॅटेलाइट असेल आणि तिथे रेकॉर्ड होत झाडाखाली आहे, मी त्यांना 2 वर्ष नाही, पण जेव्हा तुम्ही येऊन बघता अनऑफिशियली जरी आलात तरी तुम्हाला दिसतंय ना शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते। बरोबर, मग 65 मीटर असू दे, 30 मीटर असू दे, 20 मीटर, आपलं काम आहे की वरचा आदेश चेंज करण्याचा ना। बरोबर आहे, आपण वाटलं कलेक्टर साहेब मी बोलले आणि हे ना ह्याच्यातून बाहेर यायलाच 5 वर्ष लागणार आहेत। मग ती 5 मीटरची अर्ज मिलीमीटरचा अर्जाचा काय अटीचा काय उपयोग आहे? पण VC तुमच्या होतात ना गव्हर्नमेंट सोबत, कलेक्टर सोबत किंवा चीफ सेक्रेटरी, मग तुमचं काम आहे ना ते सांगण्याचं। आम्ही कळवलं आहे मॅडम, तुम्ही ते काय पत्र वर दिलंय ते मला जरा पाठवा, मी चीफ सेक्रेटरीशी बोलते।